दिनांक जून 20 रोजी शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनुराधा उद्योग समूह आढळगाव यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आढळगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये विद्यालयातील 780 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 वह्या व 1 पेन देण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेल्या सौ अनुराधा अनिल ठवाळ, उपसरपंच ग्रामपंचायत आढळगाव व माजी पंचायत समिती सदस्या श्रीगोंदा आणि अनिल भगवान ठवाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य अहिल्यानगर, सदस्य केंद्रीय दूरसंचार समिती भारत सरकार, जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सरपंच ग्रामपंचायत आढळगाव यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना अनिल ठवाळ यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांना अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी, तसेच आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने अनुराधा उद्योग समूह गेल्या 20 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असून या माध्यमातून आढळगाव प्रमाणेच श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल 58 जिल्हा परिषद शाळांमध्येही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे। तसेच त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत त्याकाळच्या शिक्षकांनी शाळेत म्हटलेली प्रार्थना मधुर आवाजात गाऊन दाखवली, ज्याला उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली। मोफत शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि शिक्षण क्षेत्रातील या प्रेरणादायी उपक्रमाचे पालक व शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमास अरुण खोडवे, चंदर टेलर काळे, बबन काळे, पत्रकार राजू शेख, पत्रकार दत्तात्रय जगताप, पत्रकार सुहास कुलकर्णी, पत्रकार किशोर मचे, पत्रकार अंकुश रायकर, पत्रकार अंकुश तुपे, पत्रकार श्रीकांत ठवाळ आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बापू काळेसर यांनी केले, तर अनिल ठवाळ, सौ अनुराधा अनिल ठवाळ व श्रीकांत अनिल ठवाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि कार्यक्रमाच्या शेवटी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे प्राचार्य विक्रम घालमे यांनी उपस्थितांचे आभार मानले। आज आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये या ठिकाणी 840 विद्यार्थ्यांना म्हणजे 5वी पासून ते 12वी पर्यंत शालेय साहित्याचं वाटप अनुराधा उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। शालेय साहित्य म्हणजे 3 वह्या आणि 1 पेन असं वाटप झालेला 1995 ते आजपर्यंत अनुराधा उद्योग समूहाची निर्मिती होण्या अगोदर या ठिकाणी हे शालेय साहित्याचं वाटप चालू आहे। जिल्हा परिषदेचा आढळगाव गट पूर्ण, त्याचबरोबर मांडवगण गटात गेल्या वर्षी गेलो होतो। कोळगाव गट आणि पारगाव सुद्रिक आपला गण विसापूर पिंपळगाव पिशापर्यंत त्या ठिकाणी गेलो होतो। शालेय साहित्य वाटपाची संकल्पना माझी अशी की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आढळगावच्या शिक्षण घेत असताना मला त्या ठिकाणी वही आणि पेन मिळाला नाही। फाटकी चड्डीन फाटकं शर्ट होतं, त्यावेळेचा तो काळ वेगळा होता आणि म्हणून त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी मी आढळगावचा सरपंच झाल्यानंतर त्याच्या मानधनातून फक्त जिल्हा परिषदेची आढळगावची शाळा घेतली आणि पुढे 2 वर्षांनी 2007 साली जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या मानधनातून आणि 1.5-2 रुपये त्याच्यातून आले, त्याच्यातून संपूर्ण गटामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मानधनातून केला। अनुराधा ठवाळ या पंचायत समितीच्या सदस्य 2012 साली झाल्या आणि त्यानंतर 12 ते 17 त्यांच्या मानधनातून प्रत्येक वर्षी शालेय साहित्याचा वाटप कार्यक्रम आपण हाती घेतला। त्या आता उपसरपंच आहेत ग्रामपंचायतीच्या आणि त्याच्या मानधनातून आणि अनुराधा उद्योग समूह, अनुराधा हॉटेल, अनुराधा फर्म आणि जनसंपर्क कार्यालय त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे आम्हाला उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते, यावर्षी अनुराधा ठवाळ यांनी स्वतः 1,20,000 रुपये 1.5 वर्षाचं मानधन उपसरपंच पदाचं या वयासाठी दिलं आहे। त्याचबरोबर सूर्यकांत ठवाळ यांची मला चांगली साथ त्या ठिकाणी पुढे त्यांनी हा वारसा शालेय साहित्य वाटपाचा चालू ठेवावा अशा प्रकारची मी या ठिकाणी श्रीकांत ठवाळ यांना विनंती करतो। आणि हा संकल्प जो 20-25 वर्षापासून आपण केलेला, जे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले यांनी जे काम केलं कर्मवीर अण्णांनी, आणि या कामातला थोडा का होईना वाटा आपण नका एवढा सुई एवढा घ्यावा म्हणून हे संकल्प आम्ही सुरू केलेला आहे। अनुराधा ठवाळचं विशेषतः मी आभार मानतो। त्या जरी माझ्या धर्मपत्नी असल्या तरी 9,60,000 रुपयाच्या वया आणि त्याच्यासाठी अनुमती देणं, कारण महिला चूल आणि मूल, परंतु शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 50% आरक्षण आणलं आणि त्या आरक्षणाच्या जोरावर अनुराधा ठवाळ या लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत। पुढे सुद्धा त्यांना काम करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी या शालेय साहित्याचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आणि यावर्षी सुद्धा आम्ही 55 जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1.5 महिना हा उपक्रम राबवणार आहेत। स्वतः वया आणणं सोपं आहे पण वाटणं सुद्धा सोपं आहे, कारण वेळ आता कोणाला नाही आणि म्हणून या शालेय साहित्याचं वाटप आज पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये झालेलं आहे। कर्मवीर अण्णांनी जे काम केलेलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलं, शाहू महाराजांनी जे काम केलेलं,
छत्रपती शिवरायांनी काम केलं, सावित्रीबाई फुलेंनी काम केलं, तसं थोडंसं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप आपण दर साल करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.